मला अभिमान ह्या गोष्टीचा आहे की परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईकनी ही भूमिका घेतलेली आहे की महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल, तुम्हाला जर रिक्षा टॅक्सी चालवायची असेल तर तुम्हाला मराठी अनिवार्य आहे, मराठी येणं बंधनकारक आहे, जुजवी मराठी तुम्हाला यायलाच हवं. ह्या भूमिकेशी सगळ्यांनी सहमती. बघा, तुम्ही माझं यापूर्वीचं सुद्धा बघितलं असेल माझं भाषण किंवा माझं प्रेसला बाईट. मी सांगितलं होतं परनाईकला तुम्ही फारसं काही गांभीर्याने घेऊ नका, कारण त्यांचा निर्णयाला कोणी भीक सुद्धा घालत नाही. ऐकून घ्या, सरनाईक नेहमी बोलतात काय आणि करतात काय. त्यांनी मराठी माणसाचा सुद्धा छळ केलाय आणि परप्रांतीयाचा सुद्धा छळ केलाय. रोहिंग्या मुस्लिमला धडाधड ते लोक परमिट देत होते. काही लोकांना 2-2 परमिट आहे. मेलेली माणसं असेल तरी रिक्षा पासिंग होत चाललेलं आहे आणि त्यामध्ये प्रताप सरनाईकचा सुद्धा खाचा आहे. 15,000 रुपये प्रत्येक ह्याला आहे असं मला माहिती प्राप्त झाली आहे. ती कदाचित खरीच असावी असं मला वाटते, कारण जो त्यांचं नेचर आहे ते आजही 2,000 रुपये सोडत नाही. तर ते नक्की त्याच्यामध्ये त्याचं असेल. आणि आज तुम्ही मराठी माणसाची बाजू घेतात. तुमचं 1 महिन्यापूर्वी तर रोहिंग्यानं धडाधड, त्यावेळेला तुम्हाला वाटलं नाही का की मराठी माणसाला न्याय द्यायला पाहिजे, मराठी माणसाला परमिट दिलं पाहिजे. त्यावेळी दे धडाधड आणव दो अपना पैसा बाकी जान दो. हे त्यांची दुटप्पी भूमिका हे मी एकनाथ शिंदे साहेबांकडे मांडणार आहे.